जाता जाता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा शिंदे गटाला जोर का झटका. ठाकरेंना शिवसेना धनुष्यबाण तर शिंदेंना राजकारणातून हद्दपारीचे संकेत. सुप्रीम कोर्टात मोठी हालचाल. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या निरीक्षणांमुळे शिंदे गटाला झटका. ठाकरेंना शिवसेना धनुष्यबाणचा मार्ग मोकळा. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाल्याची चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीतील सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या काही कठोर निरीक्षणांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटासाठी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सकारात्मक संकेत मिळत असल्याची चर्चा रंगली आहे. ही बातमी अधिकृत निकालापेक्षा राजकीय विश्लेषण, वकिलांचे युक्तिवाद आणि न्यायालयीन निरीक्षणांवर आधारित असल्याने अंतिम निर्णय अद्याप बाकी असला तरी राज्याच्या सत्ता समीकरणावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. प्रकरणाची पार्श्वभूमी. महाराष्ट्रात 2022 मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न न्यायालयात गेला. या वादात मुख्य मुद्दे होते: पक्षावर नियंत्रण कोणाचे, विधिमंडळ गट व संघटनात्मक रचना, निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाला मिळणार. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने यापूर्वी शिंदे गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह दिले होते, मात्र त्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. कोर्टातील सुनावणी. काय झाले? अलीकडील सुनावणीत न्यायालयाने काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी विचारलेल्या मुद्द्यांमुळे शिंदे गटाची बाजू कमकुवत होत असल्याचे जाणवते. मुख्य निरीक्षणे जी चर्चेत असली: पक्ष संघटना विरुद्ध विधिमंडळ गट. न्यायालयाने विचारले की फक्त आमदारांची संख्या पाहून पक्षावर हक्क ठरवता येईल का? संघटनात्मक रचना आणि मूळ पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे का? घटनात्मक मूल्य. पक्षफोडीला प्रोत्साहन देणारे निर्णय लोकशाहीला घातक ठरू शकतात असे संकेत. निवडणूक आयोगाचा निर्णय. आयोगाने घेतलेल्या निर्णयाच्या प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित. या निरीक्षणांमुळे ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढला असल्याचे दिसत आहे. ठाकरेंना धनुष्यबाण मिळण्याची शक्यता. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की जर न्यायालयाने संघटनात्मक बाजूला जास्त महत्त्व दिले तर उद्धव ठाकरे यांचाच दावा मजबूत ठरू शकतो. संभाव्य परिणाम. शिवसेना नाव ठाकरे गटाला परत मिळू शकते. धनुष्यबाण चिन्हावरही त्यांचा हक्क सिद्ध होऊ शकतो. आगामी निवडणुकांमध्ये मोठा फायदा. यामुळे ठाकरे गट पुन्हा मजबूत होण्याची शक्यता आहे. शिंदे गटासाठी धोका कितपत मोठा. जर निकाल ठाकरे गटाच्या बाजूने गेला तर शिंदे गटासमोर अनेक आव्हाने उभी राहू शकतात. 1. राजकीय अस्तित्वाचा प्रश्न. शिंदे गटाला नवीन पक्ष ओळख निर्माण करावी लागू शकते. 2. आमदारांची निष्ठा. काही आमदार पुन्हा ठाकरे गटात जाऊ शकतात. 3. सरकारवर परिणाम. भाजप शिंदे सरकारची स्थिरता धोक्यात येऊ शकते. राजकारणातून हद्दपारी कितपत वास्तव. काही राजकीय विश्लेषकांच्या मते हद्दपारी हा शब्द अतिशयोक्ती असू शकतो, पण खालील परिणाम शक्य आहेत. शिंदे गटाची राजकीय ताकद कमी होणे. पुढील निवडणुकांमध्ये नुकसान. पक्ष ओळखीचा संकट. मात्र पूर्णपणे राजकारणातून बाहेर पडणे हे वास्तववादी नाही, कारण शिंदे गटाकडे अजूनही सत्तेची ताकद आणि संघटनात्मक पाठबळ आहे. भाजपची भूमिका काय? भारतीय जनता पार्टीसाठी ही परिस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. संभाव्य रणनीती. शिंदे गटाला पाठिंबा कायम ठेवणे. पर्यायी नेतृत्व तयार ठेवणे. परिस्थितीनुसार राजकीय समीकरण बदलणे. भाजपला सत्तास्थैर्य टिकवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम. या प्रकरणाचा राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होऊ शकतो.